आर्यन प्रीमियर लीग 6 संघ होते आणि त्याच्यातनं 4 संघांचा गाशा गुंडाळलाय. तर 2 संघ आता मेगा पॅनल मध्ये शंभू 11 विरुद्ध नायरा 11 तिसऱ्यांदा एकमेकाविरुद्ध खेळतात. बघा या मॅच मध्ये काय होईल. एक संघ चॅम्पियन तर एक रनअप. पहिला चेंडू लॉप केलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कबस सीमारेखा बाहेर चौकार. कडून 500 रुपये आलेत. करम शेठ पाटील 2000 रुपये, शरद हजारी 500 रुपये, यशवंत मात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपये या स्पर्धेसाठी आलेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फील्ड नाहीये आणि बॉल सीमारेखा बाहेर 4 रन. तर संतोष मात्रे यांच्याकडून 500 रुपये, संदेश पाटील 200 रुपये, राजेश गायकवाड 100, भालचंद नाना यांच्याकडून आम्हाला मोठं सहकार्य लाभलंय. त्यानंतर 1 नंबरची ट्रॉफी आम्हाला त्यांनी पुरस्कृत केली. फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी भालचंद पाटील यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्यानंतर संभाजी पाटील 500, तानाजी पाटील 500 रुपये, त्यानंतर सोमनाथ चिकणकर यांच्याकडून 1000 रुपये, दिनेश सेंद्रे साहेब यांच्याकडून 500, बाराम पाटील 500 रुपये, रविशेठ हजारी 2000 रुपये, मच्छिंद्र मात्रे 2100 रुपये, कान्हा पाटील 1000 रुपये, समीर पाटील 500 रुपये. शॉर्ट एक्स्ट्रा कबरला काढू होते परंतु इथे रन्स नाही आहे. तर गणेश पाटील यांच्याकडून 500 रुपये, एकनाथ शेठ रामदास शेंद्रे यांच्याकडून 1000 रुपये, त्यानंतर चिंतामण शेठ हजारी 1000 रुपये आणि संदीप दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये. सर्व दात्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. राजन शेठ सोमांचे आपण याबं व्यासपीठावरती लेग बिफोरचा अपील इथे केला जातोय. सन्मान्य राजेशदादा पाटील आपल्याही इन्व्हाइट केले जाते की आपण यावं. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला महेश दादा पाटील यांच्याकडून पुरस्कृत केली. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सुभाष शेठ पाटील यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. काशीनाथ हरचंद्र पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपये आलेत. त्यांचं देखील आभार व्यक्त करू. सर्व दानशूदात्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली स्पर्धेसाठी त्या सगळ्यांचा आभार. बॉल चांगला इनसाइड आउटचा पुन्हा एकदा पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक शानदार चौकार. एकूण धावसंख्या आपण पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा आल्या, 3 चौकार आले आणि 14 धाबा आपण पाहतो. पहिल्याच ओव्हरमध्ये एकवटले गेले. चांगली सुरुवात राहिली बॅटिंग करताना शंभू 11 संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा एकवटले गेले. सेकंड ओव्हर गोलंदाज अंश पाटील आलाय. पहिलं षटक पाहिलं आपण सोमनाथ गायकवाड होती. आक्रमण चढवलं सलामीवीर बॅट्समन तुम्ही पाहिलं अमर पाटील आणि हर्षल पाटील. सेकंडला हर्षल पाटील बॅटची एज होती. पिंटू पाटील विकेट कीपर मात्र झेल ड्रॉप करत आहेत. अंश पाटील मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की ज्यानं एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेण्याचा विक्रम नोंदवला तोच अंश पाटील आता सेकंड ओव्हर करतोय. मागच्या क्वालिफायर 1 मध्ये या संघाला परास्त केलं म्हणजे नायरा 11 संघाला परास्त केलंय. परंतु फायनल मध्ये काय होणार. बॉल चांगला चालला इथे लॉंग लेग सीमारेखा बाहेर चौकार.
ओ इथे प्रयत्न चांगले होते. विशाल सेकंड करणं प्रयत्न चांगले केले परंतु इथे 2 धावा एकवटल्या गेल्या. धावसंख्या इथे 2 ने पुढे परंतु ओव्हर थ्रो. तिसरी धाव देखील प्रयत्न इथे पूर्ण होतीये. टीम टोटल 3 ने पुढे. टीमची टोटल 21 होती. चांगली मॅच होणार कारण 2 वेळा आमने सामने आलेत. आता ही तिसऱ्यांदा लढत आहे या 2 टीम मध्ये. दोन मॅच मध्ये कदाचित शंभू 11 संघ हवी झालाय. तिसऱ्या मॅच मध्ये काय होईल. टोटल धावसंख्या 21. फुल टॉस बॉल प्रहार केलाय आणि भावेश हजारेने झेल टिपलाय. सुपर कॅच विकेट नंबर 2. पहिला विकेट मैदानात बाहेर होतोय. सलामीवीर अमर पाटील बॅक टू द डगआउट. प्रेमनाथ हजारी ओव्हर नंबर 3. तिसरं षटक फेकण्यासाठी स्वतः संघनायक आलाय. स्ट्रायकर मध्ये काढू हर्षल सलामीवीर हर्षल पाटील. नॉन स्ट्रायकर मध्ये दिनेश पाटील. ही जोडी मैदानावरती आहे. 2 षटकामध्ये 21 आल्यात. चांगला चेंडू ब्लॉकर मध्ये फेकलाय. कप पॉइंटला रन्स 1 प्राप्त करतात. 1 सिंगल बरोबर टीमची टोटल 22 वरती पोहोचली. फायनल मॅच NPL मधला मेगा फायनल पाहायला मिळतो आपल्या सगळ्यांना. फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये आणि मिड विकेटच्या वरनं चेंडू सीमारेषा बाहेर ठोकलाय. षटकार टोटल 28 वरती. सुरेख मॅच
चांगली स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. चांगला चेंडू पुन्हा एकदा इथे एक सिंगल प्राप्त होती. डबलचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल. 28 बती टोटल पोहोचली आहे. सॉरी 29 धाबे बती. पहिल्या 2 षटकामध्ये 21 धाबा, पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धाबा. आणि आता तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 8 धाबा खर्च केल्यात. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल प्राप्त केली आणि एक सिंगल बरोबर टीमची टोटल 30 धाबा. 9 धाबा आतापर्यंत खर्च केलेत 4 बॉल मध्ये. सेकंडवरती दिनेश. इनसाइड आउट फटका पायचं इथे क्षेत्ररक्षक आले दूरवरनं. 2 धाबा तर कंप्लीट केल्या. 2 धाब्याने संघ पोहोचतोय 32 आहेत अवसंख्य बती 32. 11 धाबा या ओव्हर मध्ये आल्यात. 5 चेंडू शेवटचा अंतिम बॉलला प्रेमनाथ हजारी. इनसाइड आउट आणि ते बॅटची एज विकेट फार महत्वाची होते. सलामीवीर दिनेश इथे बाद झाले. खरं तर दिनेश पाटील बॅक टू द डगआउट. अंतिम बॉल वरती विकेट प्राप्त केली आणि 2 धक्के. टीमची टोटल 32. पाटीलची इनिंग समाप्त होते. धक्का नंबर 3. धावपडकावरती धावा केवळ 32. प्राप्त केले आणि नवीन बॅट्समन मनोज पाटील. धावपडकावरती केवळ 32 धावा लागल्या. शेवटचं अंतिम षटक फेकलं जात आहे उमेश पाटीलच्या माध्यमातून. भरपूर खराब चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आणि 1 फॉर दी ओव्हर हा देखील इशारा गोलंदाजाला दिलाय पंचांनी. कारण यानंतर बाउन्सर फेकला तर पंच 9 घोषित करतील. वाईट अतिरिक्त रन्स आपण पाहतो. टीमची टोटल 33 होती. शेवटचं अंतिम षटक फेकतोय. एकच बॉल फेकलाय. चांगला चेंडू समोर खेळतायत. यावेळेस एक सिंगल प्राप्त केली. धावसंख्या 34. यावेळेस मात्र ओव्हर पिच चेंडू सरळ फेकून देतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
षटकाराबरोबर टीमची टोटल पोहोचली आहे 40 वरती. 3/40 आपण पाहतो. एक चांगलं टार्गेट सेट होताना दिसतंय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्क्रीनच्या समोर मोठा फटका. सिंगल मिळणार. डबलचा प्रयत्न नाहीये. सिंगल बरोबर टीमची टोटल 41 वरती. एक चांगलं टार्गेट खरं तर पाहायला मिळते. सुरुवातीला असं वाटलं की एक चांगली सुरुवात झाली. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या आणि आता या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा आल्यात. 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. टोटल 41 रन. लेन चेक करतात पंच. ऑप्शनच्या बाहेर पंच बाईट घोषित करतात आणि अव्वंत धावसंख्या वाढते. टीमची टोटल 42 वरती 42. चला थोडं स्पीडअप करा कारण भरपूर वेळ झालाय. सध्या 5 वाजून 5 मिनिटं झाली आहेत. अजून एक चांगला बॉल. शेवटच्या अंतिम षटकातील आता अंतिम चेंडू शिल्लक राहिलाय. टार्गेट सेट होणार या बॉलवरती. मेगा फायनल मध्ये पुन्हा आपण पाहतोय तिसऱ्यांदा एकमेकांसमोर 2 संघ एकमेकाविरुद्ध 3 वेळा आलेत. 2 मॅच शंभू 11 संघाने जिंकल्यात. लाईन खराब आहे. लाईन खराब आहे. शेवटचा अंतिम बॉल फेकण्यासाठी 2 स्क्वेअर बॉल फेकले त्याने. 43 वरती टोटल 43. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटच्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल आणि या बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल. चांगला चेंडू. एक सिंगल आली. डबलचा प्रयत्न नाही आणि फक्त सिंगल. धावसंख्या 44. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना शंभू 11 संघाने केले 44 तर 45 धावेचं टार्गेट उभं केलंय नायरा 11 टीम समोर. याच दरम्यान सन्माननीय राजनदादा सोमवंशी साहेबांचं आगमन झालंय. विनंती करतो त्यांना व्यासपीठावरती यावं. नारायण प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं दादा स्वागत आहे. चला शंभू 11 संघ जास्त वेळ घेऊ नका. लगेच आपण शतक लावून घ्यायचंय. शंभू 11 संघ वेळ घेऊ नका प्लीज. चला शंभू 11 संघ जास्त टीम मीटिंग नकोय. आपण लगेच फिल्डिंग रचना करून घ्या. 45 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. एक बिग फाईट लढत प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल आणि 45 धावा कशा प्रकारे चेस होतील आपण कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करूया आणि ऐकूया सैन्यत राजांचा आवाज. थँक्यू सो मच. योगेश सरांचा आवाज आपण ऐकला पहिल्या सत्रामध्ये.
छोटे मोठे युद्ध संपले, आता महायुद्धाला आरंभ झालात आणि पहिल्याच इनिंग मध्ये आपण जर पाहिला तर 44 रन आणि 45 धावांचं आव्हान तो नायरा 11 टीम समोर असेल. तर शंभू 11 टीमनं या ठिकाणी बनवल्यात 44 आणि 45 धावांचा. आणि सलामीची दिग्गज एवन जोडी मैदानामध्ये दाखल होते, प्रेमनाथ आणि भावेश. तर व्यासपीठावरती आपण पाहुण्याचा शुभ सन्मान करतोय. घनश्याम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करतोय. आदरणीय राजेशजी सोमवंशे आणि राजेशदादा पाटील यांचं व्यासपीठावरती आम्ही शुभ सन्मान करतोय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, विविधता पाहिली तर चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. अतिथी देवो भव ही संस्कृती NPL च्या माध्यमातून अर्थातच नारायण प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठावरती मात्र पूर्ण केली जाते. गोलंदाज सज्ज आहे. हो हो, आखू टप्प्याचा चेंडू होता, वेट अँड वॉचचा फटका त्याला केसाचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क या ठिकाणी होत नाहीये. गणेशदादा पाटील या ठिकाणी आलेत. नारायण प्रीमियर लीग मध्ये दादा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक मॅच मध्ये किरण ची ही गोलंदाजी आपण पाहिली, जबरदस्त. भेदकता खूप चांगली आहे, फटका तर खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. सरळ चेंडू त्याला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण. 45 धाव्यांचं आव्हान असताना गोलंदाजी किरणची तिखट भारत असतं, अतिशय तीक्ष्ण आणि तिखट मारा. जितकी गोलंदाजी तिखट, परिस्थिती बिकट करण्याचा प्रयत्न किरणच्या माध्यमातून चालू आहे. भावेश हजारे आणि प्रेमनाथ हजारे सलामीची जोडी मैदानामध्ये. समोरच्या दिशेने ते गॅप भरपूर आहे मोठा. धाव संख्येचा नाही तोटा, मिळतील 4 रन. शेखर यांनी जर कॅच जर धरली तर प्रेम यांच्या माध्यमातून शीतपेय भेटेल, म्हणजे अर्थातच वेअरची व्यवस्था असेल. चांगला फटका आहे त्या ठिकाणी. शॉर्ट डीप मिड विकेट मध्ये आपण पाहिलं चांगली रचना. क्षेत्ररक्षण अंतर्वर्तुळाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक उभे आहेत आणि 9 अंतर्वर्तुळामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. प्रेमदादा पाटील आपण व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. NPL च्या माध्यमातून गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू किरण यांच्या षटकातील. धावफलकी एकूण धावसंख्या पाहिल्या तर 6 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी किरणची. चौकार आल्यानंतर कमबॅक तो देतोय आपल्या टीमसाठी. 45 धावांची गरज आहे. समोरच्या दिशेनं गॅप देखील भरपूर मोठा आहे, धावसंख्येचा नाही तोटा. चेंडू चाललाय धन 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 करत, आउट ऑफ द पार. 4 रन. समोर प्रेमनाथ हजारे दिवस गाजवला, NPL गाजवल्या फलंदाजानं.
फटका चांगला आहे बॅटच्या मधोमध प्रॉपर ऑफ द मिडल बॅट चेंडू सी मार रेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क 6 रन. षटकार आल्या षटकाराच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 16 धावा बनवायच्यात 45 धावेचं लक्ष्य. मेगा फायनल अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच येऊन रंगली आहे. जबरदस्त कचाकच भरलेला मैदान. मैदानाच्या चौफे नारायण ग्रामस्थ मित्रमंडळ मॅचचा आनंद घेतात. त्या सर्व ग्रामस्थ मित्रमंडळांचा मनापासून अधिक आपण स्वागत करूया. अर्थातच NPL 2024 मध्ये पहिल्या चेंडूवरती प्रेमनाथ हजारेनं ठोकलाय षटकार. सन्मान दिलाय. चांगला चेंडू आतल्या बाजूने चेंडू कट आणि अंगावरती आला होता. तत्पूर्वी ते डॉट चेंडूची सांगता होते. दोन्ही फलंदाज या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रेमनाथ वरती भरपूर मोठा भरोसा आहे टीमचा, कारण टीमचा तो स्वतः संघनायकाची भूमिका गाजवतोय. कॅप्टन ऑफ द टीम सरसेनापती टीमचा. 16 धावा धाव फलकावरती दिनेश पाटील चांगला गोलंदाज आहे. ओहो जागा बनवली आहे. न थांबला तो सूर्य न थांबला त्या दारा. या बेधुंद वादळानं आता कोणता किनारा. हा बेधुंद वादळ आहे प्रेमनाथ हजारी आणि त्यांच्या बॅट्समधून आलाय दमदार शानदार आणि रुबाबदार षटकार. धावा धाव फलकावरती. काय जबरदस्त भन्नाट फॉर्म आणि 101 स्ट्रोक तो झन्नाटेदार मारतोय मैदानावरती गाजवलाय. NPL लीग 2024 मध्ये आपली दादागिरी, आपली हुकूमत, आपल्या नावाचा ठसा, आपल्या नावाचा ब्रँड या चेंडूवरती तो चिपकवत असताना फलंदाज प्रेमनाथ हजारे पुन्हा एकदा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटला चेंडू जरूर ब्रश झाला होता परंतु व्यवस्थित टप्प्यामध्ये रडारमध्ये नव्हता. तत्पूर्वी एका डॉट चेंडूची ते सांगता होते. 22 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यात. 1 षटकार त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर चेंडू डॉट परंतु या चेंडूवरती काय रहस्य आहे. ओहो आगाज हो चुका है, धमाका बाकी है. आज समंदर को भी पार करना है. उसी दिशा में कश्ती लेकर चलो जिस दिशा में प्रेमनाथ हजारे का ये तूफान खड़ा है. तूफानी आणि आसमानी टोले षटकारांची आतिषबाजी. षटकार षटकार षटकार. 28 धावा आहेत धाव फलकावरती. काय खेळतोय मैदानावरती. रंग उधळत असताना आनंदाचे डोही, आनंदाचे तरंग इथे वावरत असताना हा फलंदाज काय स्वतःची या ठिकाणी अस्मितापणाला लावत असताना स्वतःला सिद्ध करतोय. हो NPL मध्ये मी खेळणार आणि आपल्या नावाचा डंका आणि स्वतःचा ब्रँड इथे छापणार. सुरेख फलंदाजी. 28 धावा आहेत धाव फलकावरती. जबरदस्त 3 चेंडू होती. 1 चेंडू डॉट नंतर षटकार येतात. हलक्या हातानं सन्मान दिला. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. 1 धाव कंप्लीट. 1च धावेवरती समाधान. 29 धावा धाव फलकावरती. षटकाची झाली ते सांगता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती येऊन टेपते. एकूण धावसंख्या नायरा 11 टीमची 29 धावा.
12 चेंडू 16 धाब्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. बारा चेंडू 16 धाब्यांची गरज आहे. वन मॅन आर्मीची भूमिका साकारत असताना हा फलंदाज प्रेमनाथ आजारी मैदान गाजवलाय. मैदानाला अक्षरशः आग लावली, त्याने मैदान पेटवून सोडलाय. येणारे 12 चेंडू 16 धाब्यांची गरज. गोलंदाज अमर पाटील संघ मालक आहे. चांगला फटका आहे, भरपूर मोठा गॅप आहे. धावसंख्येचा इथे नाही तोटा, मिळतील 4 रन. या मैदानावरती NPL ची खासियत, NPL ची वैशिष्ट्य, या मैदानावरती फक्त 6 धाब्यांची गरज आहे. षटकार मारून मॅच फिनिश करणार का? हो, चेंडू हवेच्या लाटांवरती मिस टायमिंग. किरण पाटील झेल सोडलाय, चेंडू सीमारेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, 4 रन.